आजच्या लाईव्ह सेशनमध्ये आपण पुन्हा एकदा डिग्री पाहणार आहोत। यापूर्वीच्या भागामध्ये आपण पॉझिटिव्ह डिग्रीचे सेंटेन्सेस कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कसे कन्वर्ट करायचे ते पाहिलं। आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये आपण सुपरलेटिव्ह डिग्रीचे सेंटेन्सेसला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कसं कन्वर्ट करायचं हे पाहणार आहोत। डिग्री हे चॅप्टर अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत। मग तुम्ही सरळ सेवेची तयारी करत असाल किंवा MPSC ची तयारी करत असाल किंवा कोणत्याही एक्झामिनेशनची तुम्ही तयारी करत असणार तर डिग्रीवर आपल्याला कंपल्सरी एक प्रश्न विचारला जातो आणि म्हणून हा डिग्रीचा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे, अचूक कन्वर्जन तुम्हाला करता आलं पाहिजे। म्हणून यापूर्वी आपण पॉझिटिव्ह डिग्रीच्या सेंटेन्सेसला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कसं कन्वर्ट केलं जातं ते पाहिलं आणि आता आपण सुपरलेटिव्ह डिग्रीच्या सेंटेन्सेसला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कसं कन्वर्ट करायचं ते पाहणार आहोत। अगदी सोपं आहे, फक्त तुम्हाला थोडंसं व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे। कन्सेप्टनुसार आपण हे सर्व पाहणार आहोत। कन्सेप्ट एकदाचा आपल्याला समजला की कोणत्याही प्रकारचं वाक्य जे आहे ते आपण सुपरलेटिव्ह डिग्रीच्या वाक्यामधून कंपॅरेटिव्ह डिग्रीच्या वाक्यामध्ये कन्वर्ट करू शकतो। नवरात्री निमित्त आपण आपल्या SK एज्युकेशनच्या सर्व कोर्सेसवर ऑफर दिलेली आहे। त्यापैकी इंग्लिश जो कोर्स आहे की जो MPSCच्या परीक्षांसाठी महत्त्वाचा कोर्स आहे तो कोर्स सध्या 1850 मध्ये उपलब्ध आहे। एक वर्षाचा कोर्स असतो। यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स पण मिळतात की जे केव्हाही कितीही वेळेस तुम्ही वर्षभर पाहू शकतात आणि सोबतच डेली लाईव्ह लेक्चर देखील घेतलं जातं। या लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून तुमचे डाऊट क्लिअर केले जातात आणि तुमची रिव्हिजन घेतली जाते। त्यामुळे तुम्हाला बोनस मिळतो। रेकॉर्डेड लेक्चर्सही पाहायला मिळतात, लाईव्ह लेक्चर्सही पाहायला मिळतात। रेकॉर्डेड लेक्चर्सही तुम्ही वर्षभर केव्हाही आणि कितीही वेळेस पाहू शकतात। लाईव्ह लेक्चरही झाल्यानंतर मात्र तुम्ही केव्हाही आणि कितीही वेळेस पाहू शकतात। रेकॉर्डेड लेक्चर्स आणि लाईव्ह लेक्चर्स दोन्हीही तुम्ही ऑफलाईन डाउनलोड करून नंतर ऑफलाईन पाहू शकतात। PDF नोट्स तुम्ही काढू शकतात, त्यांच्या प्रिंट तुम्ही घेऊ शकतात, ऑनलाईन टेस्ट तुम्ही देऊ शकतात, स्वतःचं सेल्फ इव्हॅल्युएशन करू शकतात। हे इतकं सर्व तुम्हाला मिळते फक्त 1850 मध्ये। एक वर्षाचा कोर्स आहे। संपूर्ण तुम्हाला मटेरियल ऑलरेडी प्रोव्हाइड करून दिलेलं आहे। रेकॉर्डेड व्हिडिओज ऑलरेडी 198 प्लस व्हिडिओज तुम्हाला प्रोव्हाइड करून दिलेले आहेत। दररोज लाईव्ह लेक्चर चालतं ज्याच्यामध्ये तुमची रिव्हिजन होते, तुमचे डाऊट क्लिअर होतात, तुमची क्वेरीज जी असते ती क्लिअर होते, तुमचे जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नांचं उत्तर त्या ठिकाणी दिले जातात, एक तुमची रिव्हिजन होत असते। प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स हे आपण याच्यामध्ये घेत असतो। अशा प्रकारचा परिपूर्ण ऑनलाईन कोर्स आहे। 1850 फीस आहे। फक्त 15 ऑक्टोबर पर्यंत ही ऑफर आहे, त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या ऑफरचा लाभ घ्यावा। त्यानंतर सुरुवात करूया आपल्या डिग्रीच्या सेंटेन्सेसला। डिग्रीचं जे सेंटेन्स आहे ते आहे सुपरलेटिव्ह डिग्री। मुंबई इज द बिगेस्ट सिटी इन इंडिया। मुंबई इज द बिगेस्ट सिटी इन इंडिया या सेंटेन्समध्ये जर आपण पाहिलं तर बिगेस्ट हा एक ॲडजेक्टिव्ह आहे आणि हा जो बिगेस्ट ॲडजेक्टिव्ह आहे हा कोणत्या डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह आहे? सुपरलेटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह आहे। आता हे वाक्य आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं आहे। मग लक्षात ठेवायचं की कोणतंही सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य जर कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर जशी त्याची सुरुवात आहे अगदी तशीच सुरुवात होणार। म्हणजे या सेंटेन्सची सुरुवात मुंबईने झाली तर आपल्या कंपॅरेटिव्ह डिग्रीच्या सेंटेन्सचीही सुरुवात कशाने होणार? मुंबईने होणार। जो टेन्स असेल आणि टेन्सनुसार जो व्हर्ब असेल तोच व्हर्ब कंटिन्यू करावा। म्हणजे या ठिकाणी टेन्सनुसार इज हा व्हर्ब कंटिन्यू आहे म्हणून इथे सुद्धा आपण इज हा व्हर्ब कंटिन्यू करणार। आता आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आर्टिकल द आहे। हा आर्टिकल द कुणासाठी आलेला आहे? बिगेस्ट साठी आलेला आहे। बिगेस्ट एक सुपरलेटिव्ह डिग्री आहे आणि सुपरलेटिव्ह डिग्रीच्या आधी नेहमी आर्टिकल द वापरला जातो म्हणून त्या ठिकाणी द बिगेस्ट हे एक सुपरलेटिव्ह फॉर्म आहे। आता याला आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं आहे। मग आपल्याला माहिती असलं पाहिजे की बिगेस्ट काय आहे? सुपरलेटिव्ह फॉर्म आहे। बिग हे पॉझिटिव्ह डिग्रीचं ॲडजेक्टिव्ह, बिगर हे कंपॅरेटिव्ह डिग्रीचं ॲडजेक्टिव्ह आणि बिगेस्ट हे सुपरलेटिव्ह डिग्रीचं ॲडजेक्टिव्ह। लहानपणापासून आपल्याला माहिती आहे बिग, बिगर, बिगेस्ट, त्यापैकी बिग पॉझिटिव्ह डिग्री, बिगर कंपॅरेटिव्ह डिग्री आणि बिगेस्ट सुपरलेटिव्ह डिग्री। मग इथे आपल्याला सेंटेन्स कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं आहे म्हणून बिगेस्टच्या ऐवजी आपल्याला काय घ्यावं लागणार? बिगर घ्यावं लागणार आणि म्हणून आपण इथे आता काय लिहिणार आहोत? बिगर असं लिहिणार आहोत। कंपॅरेटिव्ह डिग्री घेतल्यानंतर आपल्याला दॅन हा प्रपोजिशन कंपल्सरी लिहावा लागतो आणि म्हणून या ठिकाणी आपण काय लिहिणार आहोत? दॅन लिहिणार आहोत। तर या ठिकाणी आपण दॅन लिहिलेला आहे। आता याच्यानंतर तुलना करण्याची वेळ आलेली आहे। सो मुंबईची तुलना आता बाकीच्या सर्व सिटीज सोबत होणार आहे। त्यामुळे दॅन नंतर आपल्याकडे दोन ऑप्शन आहे। एक आहे एनी अदर आणि दुसरं आहे ऑल अदर। एक आहे एनी अदर आणि दुसरं आहे ऑल अदर।
जर आपण एनी अदर लिहिणार तर सिटी जसंच तसं येणार, आणि जर आपण ऑल अदर लिहिणार तर सिटीच्या ऐवजी मात्र आपल्याला सिटीज लिहावं लागणार. सिटीच्या ऐवजी आपल्याला मात्र काय लिहावं लागणार, सिटीज लिहावं लागणार, कारण या ठिकाणी काय लिहिलेलं आहे, ऑल. आणि इतकं सर्व झाल्यानंतर ही जी प्रेपोजिशनल फ्रेज आहे इन इंडिया, हिला आपण पुढे लिहायचं, म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो इन इंडिया. ओके, सो आपलं सेंटेन्स होणार मुंबई इज बिगर दॅन एनी अदर सिटी इन इंडिया, किंवा आपलं कंपॅरेटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स होणार मुंबई इज बिगर दॅन ऑल अदर सिटीज इन इंडिया. याप्रमाणे आपल्याला हे सेंटेन्स सुपरलेटिव्ह डिग्रीमधून कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट करता येतं. आपण नेमकं काय केलं, जो सब्जेक्ट होता तोच सब्जेक्ट घेतला, सब्जेक्टला जो टेन्समध्ये व्हर्ब होता तोच व्हर्ब कंटिन्यू केला, सुपरलेटिव्ह डिग्रीचं एक्झेक्टिव्ह कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट केलं, कंपॅरेटिव्ह डिग्रीचं एक्झेक्टिव्ह आल्यानंतर त्याच्यानंतर आपण दॅन लिहिला, आणि त्याच्यानंतर आपल्याकडे दोन ऑप्शन्स आहेत, एक आहे एनी अदर, दुसरं आहे ऑल अदर. एनी अदर असेल तर सिंग्युलर सिटी लिहावं लागेल, ऑल अदर असेल तर आपल्याला प्लुरल सिटीज लिहावं लागेल. पुढची प्रिपोजिशनल फ्रेज इन इंडिया जी आहे ती कंटिन्यू करायची, आणि हे झालं आपलं सुपरलेटिव्ह डिग्रीच्या वाक्याचं कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कन्व्हर्जन. त्यानंतर पुढचं सेंटेन्स आहे मुंबई इज वन ऑफ द बिगेस्ट सिटीज इन इंडिया. हे सेंटेन्स काय आहे, मुंबई इज द बिगेस्ट सिटी इन इंडिया, आणि हे सेंटेन्स काय आहे, मुंबई इज वन ऑफ द बिगेस्ट सिटीज इन इंडिया. याचा अर्थ काय होतो की मुंबई ही भारतातील सर्वात बिगेस्ट सिटी आहे, आणि याचा अर्थ काय होतो की मुंबई हे भारतातील सर्वात बिगेस्ट असलेल्या सिटींपैकी एक सिटी आहे. म्हणजे भारतात जितक्याही बिगेस्ट सिटीज आहेत त्या बिगेस्ट सिटीज पैकी मुंबई ही एक आहे. दोन्हीही सेंटेन्सेस सुपरलेटिव्ह डिग्रीचे, दोन्हीही सेंटेन्सेसला आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं आहे, परंतु दोन्हीही सेंटेन्सेस मात्र स्ट्रक्चरनुसार वेगवेगळे आहे. बघ आता अशा प्रकारच्या सेंटेन्सेसला जर आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर कसं करायचं, पुन्हा एकदा जो सब्जेक्ट आहे तोच सब्जेक्ट घ्यायचा. म्हणून या ठिकाणी मुंबई हा सब्जेक्ट आहे तर आपण काय घेणार, मुंबई सब्जेक्ट घेणार. त्यानंतर ज्याला जो टेन्स कंटिन्यू आहे तोच टेन्स कंटिन्यू करायचा, तोच वर्ब कंटिन्यू करायचा. या ठिकाणी इज घेतलेला आहे. क्लिअर. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी हा जो वन ऑफ आहे याला रिमूव्ह करायचं. हा जो वन ऑफ आहे त्याला रिमूव्ह करायचं, त्याला लक्षात घ्यायचं नाही, त्याला ध्यानात घ्यायचं नाही. त्यानंतर पुढे आहे द बिगेस्ट. आता हे द बिगेस्ट आपल्याला काय इंडिकेट करतं की हा एक ॲडजेक्टिव्हचा सुपरलेटिव्ह डिग्रीचा फॉर्म आहे. आता हे सेंटेन्स जर आपण खाली कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट करत आहोत तर बिगेस्टचं काय होणार, बिगर होणार, आणि म्हणून इथे आपण काय लिहिणार, मुंबई इज बिगर असं लिहिणार. क्लिअर. आता एवढं झाल्यानंतर बिगर झाल्यानंतर आपल्याला इथे प्रिपोजिशन लिहावा लागेल, दॅन हा प्रिपोजिशन लिहावा लागेल, आणि त्याच्यानंतर मात्र आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की इथे वन ऑफ द असं असल्यामुळे एनी अदर किंवा ऑल अदर घेता येणार नाही. इथे वन ऑफ द असल्यामुळे आपल्याला एनी अदर आणि ऑल अदर घेता येणार नाही. मग आता इथे काय लिहायचं, तर इथे घ्यायचं मोस्ट, इथे काय घ्यायचं, मोस्ट अदर, इथे काय घ्यायचं, मोस्ट अदर, आणि त्याच्यानंतर हा सिटीज इन इंडिया जो आहे त्याला कंटिन्यू करायचं, मोस्ट अदर सिटीज इन इंडिया, मोस्ट अदर सिटीज इन इंडिया. या पद्धतीने आपण या कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. वन ऑफ द चं जे सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य आहे त्याला अशा पद्धतीने आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट करत असतो. जर सुपरलेटिव्ह डिग्रीचं साधं वाक्य असेल त्याच्यामध्ये वन ऑफ द असं नसेल तर आपण एनी अदर किंवा ऑल अदरने सेंटेन्स कंप्लीट करू शकतो. परंतु ज्यावेळेस सेंटेन्समध्ये मात्र वन ऑफ द असं असेल तेव्हा एनी अदर घेता येणार नाही, ऑल अदर घेता येणार नाही. त्यावेळेस आपल्याला काय घ्यावं लागणार, मोस्ट अदर घ्यावं लागणार, आणि पुढे सिटीज इन इंडिया का किंवा पुढे जी प्रपोजिशनल फ्रेज असेल त्या प्रपोजिशनल फ्रेजला आपल्याला कंटिन्यू करावं लागेल. क्लिअर. यानंतर घेऊया पुढचे दोन महत्त्वाचे सेंटेन्सेस. पुढचं सेंटेन्स आहे रोज इज द मोस्ट ब्युटिफुल फ्लॉवर. आता करूया याचं कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये. जो सब्जेक्ट आहे तोच घ्यायचा, जो व्हर्ब आहे तोच घ्यायचा. द मोस्ट ब्युटिफुल जर आपण पाहिलं तर सुपरलेटिव्ह डिग्री आहे, याला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग कंपॅरेटिव्ह डिग्री काय होणार, मोर ब्युटिफुल. कंपॅरेटिव्ह डिग्री काय होणार ब्युटिफुलची, मोर ब्युटिफुल. मग हे जर मोर ब्युटिफुल कंपॅरेटिव्ह डिग्री आहे तर याच्यानंतर आपल्याला काय घ्यावं लागणार, याच्यानंतर आपल्याला दॅन घ्यावं लागणार. आणि जर या ठिकाणी सिंपल सेंटेन्स आहे, इथे जर वन ऑफ द नाही तर आपण काय घेऊ शकतो, एनी अदर घेऊ शकतो किंवा ऑल अदर घेऊ शकतो.
एकतर आपण एनी अदर घेऊ शकतो किंवा ऑल अदर घेऊ शकतो. एकतर आपण एनी अदर घेऊ शकतो किंवा ऑल अदर घेऊ शकतो. जर एनी अदर आपण घेणार तर आपल्याला फक्त काय लिहावं लागणार, फ्लॉवर. मी या ठिकाणी कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करतो. सो इथे आपण एकतर एनी अदर असं येणार किंवा इथे ऑल अदर असं येणार. जर एनी अदर असेल तर फक्त फ्लॉवर लिहायचं आणि ऑल अदर असेल तर फ्लॉवरच्या ऐवजी काय लिहायचं, फ्लॉवर्स लिहायचं. ठीक. आता पुढे काय प्रेपोजिशनल फ्रेजेस आहे का, नाही. मग सेंटेन्स इथेच कंटिन्यू होणार, सेंटेन्स इथेच स्टॉप होणार. सो सेंटेन्स होणार रोज इज मोर ब्युटिफुल देन एनी अदर फ्लॉवर किंवा रोज इज मोर ब्युटिफुल देन ऑल अदर फ्लॉवर्स. या पद्धतीने आपलं हे सेंटेन्स सुपरलेटिव्ह डिग्रीमधून कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट होणार. त्यानंतर बघा रोज इज वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल फ्लॉवर्स. इथे बघा वन ऑफ द असल्यामुळे आपण जशी सेंटेन्सची सुरुवात आहे तशीच करणार. रोज इज वन ऑफ जे आहे ते काढून टाकणार. द मोस्ट ब्युटिफुल काय आहे, सुपरलेटिव्ह डिग्री. यालाच आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये करायचं आहे. मग कंपॅरेटिव्ह डिग्री काय होणार, मोर ब्युटिफुल होणार. कंपॅरेटिव्ह डिग्री काय होणार, मोर ब्युटिफुल. मोर ब्युटिफुल नंतर काय लिहायचं, मोर ब्युटिफुल नंतर दॅन लिहायचं. आता या ठिकाणी ऑल अदर किंवा एनी अदर लिहिता येणार नाही, कारण इथे काय लिहिलेलं आहे, वन ऑफ द लिहिलेलं आहे. म्हणून इथे ऑल अदर एनी अदर येणार नाही. मग काय येणार, मोस्ट अदर. म्हणून या ठिकाणी आपण काय लिहिणार, मोस्ट अदर. आणि त्यानंतर हे फ्लॉवर्स जे आहे हे फ्लॉवर्स जसंच तसं येणार आणि फुल स्टॉप देऊन आपलं सेंटेन्स या ठिकाणी कंप्लीट होणार. सो रोज इज वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल फ्लॉवर्स हे एक सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य. रोज इज मोर ब्युटिफुल दॅन मोस्ट अदर फ्लॉवर्स हे सेंटेन्स कंपॅरेटिव्ह मध्ये झालेलं आहे. यानंतर आणखी काही सेंटेन्सेस आहेत, त्यांना देखील आपण कन्वर्ट करूया. पुढचं सेंटेन्स आहे इंदोर इज नॉट मोस्ट पॉप्युलर ऑफ ऑल सिटीज. आता इथे सेंटेन्स नेगेटिव्ह बनतंय बघा. इंदोर इज नॉट, हा नॉट जो आहे हा फार महत्वाचा आहे. आणि जेव्हा सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य हे नॉट मध्ये जाईल म्हणजे नेगेटिव्ह होईल, त्यावेळेस मात्र याचं कंपॅरेटिव्ह डिग्री करत असताना ऑल अदर, एनी अदर किंवा मोस्ट अदर या तिघांपैकी काहीही लिहिता येत नाही. मग काय लिहायचं आणि सुरुवात कशी करायची ते आपण पाहूया. सो या ठिकाणी सुरुवात इंदोरने झालेली आहे. जो सब्जेक्ट आहे तोच सब्जेक्ट आपण लिहिणार इंदोर. जो टेन्स आहे किंवा जो व्हर्ब आहे तोच कंटिन्यू होणार. त्यानंतर नेगेटिव्ह असल्यामुळे आपण पुन्हा एकदा या ठिकाणी तो नेगेटिव्ह नॉट जसाचा तसा लिहिणार. त्यानंतर हा जो मोस्ट पॉप्युलर आहे हा मोस्ट पॉप्युलर काय आहे, एक सुपरलेटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह. या सेंटेन्सला आपल्याला काय करायचं आहे, कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणून मोस्ट पॉप्युलरचं कंपॅरेटिव्ह डिग्री काय होणार, मोर पॉप्युलर. म्हणून या ठिकाणी आपण काय लिहिणार, मोर पॉप्युलर. मोर पॉप्युलर जर आपण पाहिलं तर कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. कंपॅरेटिव्ह डिग्री नंतर आपण काय लिहिणार, दॅन लिहिणार. परंतु या दॅन नंतर मात्र आपण एनी अदर लिहू शकत नाही, ऑल अदर लिहू शकत नाही, मोस्ट अदर लिहू शकत नाही, कारण हे सेंटेन्स कसं आहे, नेगेटिव्ह आहे. मग या सेंटेन्स मध्ये आपल्याला काय लिहायचं आहे, इथे आपण काय लिहायला पाहिजे, इथे आपण लिहायला पाहिजे सम अदर. इथे आपण काय लिहायला पाहिजे, सम अदर लिहायला पाहिजे. इथे काय लिहायचं, सम अदर लिहायचं. आणि सम अदर लिहिल्यानंतर या ठिकाणी काय आहे, सिटीज आहे. सो इंदोर इज नॉट मोर पॉप्युलर दॅन सम अदर सिटीज. सम अदर सिटीज आणि हे सिटीज या ठिकाणी असं येणार. सो इंदोर इज नॉट मोर पॉप्युलर दॅन सम अदर सिटीज. या पद्धतीने आपलं हे कंपॅरेटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स होणार की जे नेगेटिव्ह मध्ये आहे. इथे आहे बघा, टेनिसन इज नॉट द ग्रेटेस्ट ऑफ ऑल पोएट्स. मग या सेंटेन्सला कसं करणार, टेनिसन जे आहे हे जसंच तसं लिहिणार. जो व्हर्ब आहे तो जसंच तसा कंटिन्यू होणार. जो नॉट आहे तोही जसंच तसा कंटिन्यू होणार. द ग्रेटेस्ट हा एक सुपरलेटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह आहे. याला आपल्याला काय करायचं आहे, ग्रेटर करायचं आहे. ग्रेटर नंतर आपण कोणता प्रेपोजिशन लिहिणार, सपोर्टिंगसाठी कंपॅरेटिव्हला दॅन लिहिणार. या दॅन नंतर मात्र एनी अदर, ऑल अदर, मोस्ट अदर लिहिता येणार नाही. याच्यानंतर आपल्याला काय लिहावं लागणार, सम अदर लिहावं लागणार. आणि सम अदर नंतर जर आपण पाहिलं तर फक्त आपल्या ठिकाणी काय लिहावं लागणार,
पोएट्स लिहावं लागणार आणि हे सेंटेन्स आपलं कंटिन्यू होणार. सो टेनिसन इज नॉट ग्रेटर देन सम अदर पोएट्स. टेनिसन इज नॉट ग्रेटर देन सम अदर पोएट्स. या पद्धतीने हे नेगेटिव्ह सुपरलेटिव्ह डिग्रीच्या वाक्यांचं कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये झालेलं कन्वर्जन आहे. हे सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचं. त्यानंतर घेऊया पुढचे काही महत्त्वाचे सेंटेन्सेस. रोहन इज द मोस्ट स्कॉलर स्टुडंट इन क्लास. आता रोहन इज द मोस्ट स्कॉलर स्टुडंट इन क्लास आहे, याचं कंपॅरेटिव्ह डिग्री कसं होणार? सुरुवात रोहनने झाली म्हणून सब्जेक्ट रोहन जसाचा तसा, इज जसाचा तसा. द मोस्ट स्कॉलर आहे, सुपरलेटिव्ह डिग्री आहे, परंतु याला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट करावं लागणार. कंपॅरेटिव्ह डिग्री काय होणार? मोर स्कॉलर. कंपॅरेटिव्ह डिग्री लिहिल्यानंतर काय लिहायचं आहे? दॅन लिहायचं आहे. आणि हे सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे, या सेंटेन्समध्ये नॉट नाही, म्हणून आता आपण एनी अदर किंवा ऑल अदर लिहू शकतो. मग आपण जर यानंतर एनी अदर असं लिहिलं, याच्यानंतर जर आपण एनी अदर असं लिहिलं तर आपल्याला फक्त स्टुडंट लिहावं लागेल. आणि जर एनी अदरच्या ऐवजी आपण ऑल अदर घेतला तर आपल्याला स्टुडंटच्या ऐवजी काय लिहावं लागणार? स्टुडंट्स लिहावं लागणार. क्लिअर? आणि त्याच्यानंतर जी प्रेपोजिशनल फ्रेज आहे इन क्लास, तर हे जसं तसं लिहायचं, इन क्लास, इन क्लास. आणि हे सेंटेन्स आपले कंप्लीट झालेलं आहे. तर दोन प्रकारे कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आपण कन्वर्ट करू शकतो सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य. त्यानंतर पुढचं सेंटेन्स बघा. रोहन इज वन ऑफ द मोस्ट स्कॉलर स्टुडंट्स इन क्लास. आता या ठिकाणी याला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणून रोहन जसंचं तसं, इज जसंचं तसं, वन ऑफ रिमूव्ह होणार. द मोस्ट स्कॉलर सुपरलेटिव्ह डिग्री आहे, त्याला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं. मोस्ट स्कॉलरची कंपॅरेटिव्ह डिग्री काय होणार? मोर स्कॉलर होणार. कंपॅरेटिव्ह डिग्री नंतर आपण काय लिहितो? दॅन लिहितो. इथे सेंटेन्समध्ये वन ऑफ असल्यामुळे ऑल अदर, एनी अदर येणार नाही, त्यामुळे फक्त आपण काय लिहू शकतो? मोस्ट अदर असं लिहू शकतो. मोस्ट अदर लिहिल्यानंतर आपल्याला प्लुरल लिहावा लागेल स्टुडंट्स, आणि स्टुडंट्स लिहिल्यानंतर जी प्रपोजिशनल फ्रेज आहे इन क्लास त्याला आपण जसंच तसं लिहायचं. आणि हे झालं आपलं कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्जन. क्लिअर? तर अशा पद्धतीने आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्जन करायचं असतं. केव्हा ऑल अदर वापरायचं, केव्हा एनी अदर वापरायचं, केव्हा मोस्ट अदर वापरायचं, केव्हा सम अदर वापरायचं, हे आपल्याला यावरून कळत आहे. आणखी काही सेंटेन्सेस आहेत, त्यांना पाहूया. लीड इज द हेवीएस्ट मेटल ऑफ ऑल मेटल्स. इथे सेंटेन्स जसं पाहिजे, लीड इज द हेवीएस्ट ऑफ ऑल मेटल्स. ओके, आता या सेंटेन्सला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. जो सब्जेक्ट आहे तो तसाच तसा येणार लीड, जो व्हर्ब आहे तो जसाच तसा येणार. द हेवीएस्ट जे आहे हे एक सुपरलेटिव्ह डिग्रीचं एडजेक्टिव्ह आहे, याला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट करा. हेवीएस्टची कंपॅरेटिव्ह डिग्री काय होणार? फक्त हेवियर होणार. कंपॅरेटिव्ह डिग्री लिहिल्यानंतर आपल्याला काय लिहायचं आहे? दॅन लिहायचं आहे. दॅन नंतर आपण काय लिहितो? एनी अदर लिहितो किंवा ऑल अदर लिहितो. सो या ठिकाणी एनी अदर असं लिहिणार किंवा ऑल अदर असं लिहिणार. ओके, सो एनी अदर असेल तर फक्त काय लिहावं लागणार आपल्याला? मेटल. आणि ऑल अदर असेल तर आपल्याला काय लिहावं लागणार? मेटल्स. ठीक. सो सेंटेन्स होणार लीड इज हेवियर देन एनी अदर मेटल, लीड इज हेवियर देन ऑल अदर मेटल्स. या पद्धतीने आपली कंपॅरेटिव्ह डिग्री होणार. इथे बघा, लीड इज वन ऑफ द हेवीएस्ट मेटल्स असं लिहिलेलं आहे. मग याचं कंपॅरेटिव्ह डिग्री करत असताना लीड जसंच तसं येणार, इज जसंच तसं येणार, वन ऑफ रिमूव्ह होणार. पुढे गेल्यानंतर द हेवीएस्ट सुपरलेटिव्ह डिग्रीचं कंपॅरेटिव्ह डिग्री होणार. हेवीएस्टची कंपॅरेटिव्ह डिग्री काय होते? हेवियर होते. कंपॅरेटिव्ह डिग्री नंतर आपण काय लिहितो? दॅन लिहितो. आता इथे वन ऑफ असल्यामुळे एनी अदर, ऑल अदर लिहिता येणार नाही, त्यामुळे काय लिहावं लागेल? मोस्ट अदर लिहावं लागेल. आणि मोस्ट अदर जर आपण लिहिलं तर त्याच्यानंतर प्लुरल येईल. प्लुरल काय आहे? मेटल्सचं, मेटल्सच आहे, आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मेटल्स लिहावं लागेल. सो करेक्ट कंपॅरेटिव्ह डिग्री होणार लीड इज हेवियर देन मोस्ट अदर मेटल्स. अत्यंत सोपे हे सेंटेन्सेस आहेत आणि हे परीक्षेला आपल्याला भरपूर वेळेस विचारले गेलेले आहेत. गोल्ड इज द मोस्ट प्रेशियस मेटल. कसं करणार? गोल्ड हा सब्जेक्ट आहे जसाचा तसा, इज जसाचा तसा. द मोस्ट प्रेशियसचं कंपॅरेटिव्ह डिग्री काय होणार? मोर प्रेशियस होणार. मोर प्रेशियस नंतर आपण कंपॅरेटिव्ह डिग्री नंतर काय लिहितो? दॅन लिहितो. मग आता ह्याच्यानंतर आपल्याला काय लिहावं लागणार? एकतर एनी अदर लिहावं लागणार किंवा ऑल अदर लिहावं लागणार.
एनी अदर लिहा किंवा ऑल अदर लिहा. एनी अदर लिहिणार तर फक्त काय लिहावं लागेल, मेटल. आणि ऑल अदर जर लिहिणार तर काय लिहावं लागणार, मेटल्स. आणि या पद्धतीने हे आपलं सेंटेन्स कंप्लीट होणार. गोल्ड इज वन ऑफ द मोस्ट प्रेशियस मेटल्स. गोल्ड इज वन ऑफ दी मोस्ट सुटलेलं आहे इथे, मोस्ट प्रेशियस मेटल्स. या सेंटेन्सचं कंपॅरेटिव्ह डिग्री कसं होणार, गोल्ड जसंच तसं, इज जसंच तसं, वन ऑफ रिमूव्ह होणार. द मोस्ट प्रेशियसचं काय होणार, मोर प्रेशियस. मोर प्रेशियस काय आहे, कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. याच्यानंतर आपण काय लिहित असतो, नेहमी दॅन लिहित असतो. आता ह्याच्यानंतर एनी अदर ऑल अदर लिहिता येणार नाही, मग काय लिहायचं, मोस्ट अदर लिहायचं. मग इथे आपण लिहिलं मोस्ट अदर. मोस्ट अदर नंतर नेहमी काय येणार, प्लुरल येणार. मग प्लुरल काय आहे, मेटल्स. तर मोस्ट अदर नंतर मेटल्स लिहिलं, फुल स्टॉप दिला की हे आपलं कंपॅरेटिव्ह डिग्रीचं कन्वर्जन झालं. या प्रकारे प्रश्न आपल्याला प्रत्येक परीक्षांमध्ये विचारले जातात. सरळ सेवा असो, MPSC असो, PSI STI ASO मेन्स असो, राज्यसेवा मुख्य परीक्षा असो किंवा इतर कोणतीही परीक्षा असो, आवर्जून आपल्याला प्रश्न विचारला जातो. म्हणून डिग्री सर्वांना माहिती असलं पाहिजे कन्वर्जन कसं होतं. त्यानंतर चला पुढचे काही महत्त्वपूर्ण सेंटेन्सेस. महात्मा गांधी वॉज द ग्रेटेस्ट लीडर. आता बघा सेंटेन्समध्ये जे सब्जेक्ट आहेत त्यांना जसंच तसं घ्यायचं, महात्मा गांधी. याच्यानंतर यामध्ये जर आपण पाहिलं तर टेन्स जो आहे तो वॉज आहे, व्हर्ब जो आहे तो वॉज आहे, म्हणून इथे काय घेणार आपण, वॉज घेणार. द ग्रेटेस्ट काय आहे, सुपरलेटिव्ह डिग्री. सुपरलेटिव्ह डिग्रीचं आपण कन्वर्जन कॉम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये करणार आणि कॉम्पॅरेटिव्ह डिग्री ग्रेटर आहे, ग्रेटर नंतर दॅन लिहिणार. यानंतर मात्र आपल्याकडे दोन ऑप्शन आहे, एक आहे एनी अदर आणि दुसरं आहे ऑल अदर. एनी अदर असेल तर सिंग्युलर लिहायचं, ऑल अदर असेल तर प्लुरल लिहायचं. सो या ठिकाणी लीडर काय आहे, सिंग्युलर आहे, म्हणून इथे आपण काय लिहिणार, फक्त लीडर. इथे जर प्लुरल असेल तर आपल्याला लीडरचं काय करावं लागणार, लीडर्स करावं लागणार. आणि आता आपलं हे सेंटेन्स कंप्लीट होणार. त्यानंतर बघा महात्मा गांधी वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट लीडर्स. इथे काय आहे, वन ऑफ द आहे. मग हे सेंटेन्स कसं होणार, महात्मा गांधी वॉज वन ऑफ, निघून जाणार. द ग्रेटेस्ट सुपरलेटिव्ह डिग्रीचं कॉम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्जन होणार ग्रेटर. याच्यानंतर आपण डॅन लिहितो प्रिपोजिशन सपोर्ट म्हणून. इथे एनी अदर ऑल अदर लिहिता येणार नाही, इथे काय लिहायचं, मोस्ट अदर लिहायचं. आणि मोस्ट अदर नंतर प्लुरल लीडर्स येणार, म्हणून या ठिकाणी लीडर्स असं लिहायचं. आणि हे झालं आपलं कंप्लीट सेंटेन्स. तर अशा प्रकारे आपण या सेंटेन्सेसला सुपरलेटिव्ह डिग्रीमधून कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. यापूर्वी पॉझिटिव्ह डिग्रीच्या सेंटेन्सेसला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट केलं होतं. आत्ता आपण सुपरलेटिव्ह डिग्रीच्या सेंटेन्सेसला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. मागे जे आपण पाहिलं ते अगदी बेसिक होतं. आत्ताही जे पाहिलं आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्जन हे बेसिक आहे. आता पॉझिटिव्ह डिग्रीमधून कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट करण्याचा एक ॲडव्हान्स पार्ट आपला बाकी आहे. आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमधून कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट करण्याचा एक ॲडव्हान्स पार्ट बाकी. म्हणजे आधी जो पार्ट झाला तो आणि आजचा हा जो सेशनमध्ये घेतलेला पार्ट आहे हा, या दोन्ही पार्टचे ॲडव्हान्स पार्ट्स जे आहेत, ॲडव्हान्स टाईप्सचे जे सेंटेन्सेस आहेत त्यांना कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कसं कन्वर्ट करायचं हे एकत्रित स्वरूपात एका भागामध्ये मी पुढच्या भागामध्ये घेणार आहे. आणि तो जो भाग असेल तो फक्त ऑनलाईन कोर्समध्ये अवेलेबल असेल, यूट्यूबवर अवेलेबल असणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या ऑनलाईन कोर्सला प्रवेश घ्यायचा आहे. फीज आता खूप कमी करण्यात आलेली आहे. रेग्युलर फीज आपली 3000 असते, ऑफरसाठी आपली फीज 1850 आहे. त्यामुळे या ऑफरचा सर्वांनी फायदा घ्यायचा आहे. तर चला भेटूया आजच्या 7 वाजेच्या आपल्या ॲपमधील लाईव्ह लेक्चरला. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर. बाय बाय. जय हिंद, जय भारत.